हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही आलो आहोत पटनी टॉप येथील प्राचीन नाग मंदिरामध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाग मंदिराचे दर्शन घेणार आहोत आणि नाग मंदिराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ता आम्ही मंदिराकडे जात आहोत. मंदिराकडे जात असताना आपल्याला खूप सारे दुकानं बघायला मिळत आहेत. या ठिकाणी आपल्याला कपड्यांची दुकानं बघायला मिळत आहेत आणि काही लाकडी वस्तूंचेही दुकानं इथे आहेत. त्या पण खूप सुंदर सुंदर लाकडाच्या वस्तू आहेत. वुडनच्या वस्तू आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि काही थंडीचे जे स्वेटर आहेत, टोप्या आहेत आणि काही शाल आहेत, त्यांची दुकानंसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आता आपण मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि बाहेरच चप्पल बूट काढून घेतल्यानंतर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. हे मंदिर एका लहान टेकडीवर वसलेले आहे. हे नाग मंदिर 600 वर्ष प्राचीन आहे. हे मंदिर लाकडापासून बनवलेले प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर नागदेवतेला समर्पित आहे. मित्रांनो, हे मंदिर खूप प्राचीन असून येथील नागदेवतेची पिंडी स्वरूपात पूजा केली जाते. मित्रांनो, या मंदिरामध्ये महिलांना मुख्य गाभाऱ्यात आणि जिथे मूर्ती आहे त्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. महिलांना फक्त मंदिराच्या आवारात जाण्याची परवानगी आहे. महिला फक्त नागदेवताचे बाहेरूनच दर्शन घेऊ शकतात. इथे स्थानिक असलेल्या लोकांचा असा विश्वास आहे की या मंदिरात मनापासून मागितलेल्या सर्व इच्छा नागदेवता पूर्ण करतात. ज्यांची इच्छा नागदेवता पूर्ण करतात ते या मंदिरामध्ये येऊन मोफत जेवण आयोजित करतात. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भाविक मंदिराच्या आवारात लाल धागा बांधतात. या मंदिरामध्ये गोड रोटीचा विशेष प्रसाद चढवला जातो. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीला इथे मोठा मेळावा भरतो, जो पाहण्यासाठी लाखो भाविक इथे लांबून लांबून येतात. मित्रांनो, तुम्ही जर पटनी टॉपला फिरायला येणार असाल तर तुम्ही ह्या नाग मंदिराला एकदा नक्की भेट द्या. मित्रांनो, नागदेवताचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिराच्या समोरच समशेर ढाबा आहे. त्या ढाब्यावर आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो. प्याज के, गोभी के, पनीर के। आपके इधर का ज्यादा अच्छा क्या है? सब्जी, मिक्स वेज सब्जी, अरे वाह। दाल तड़का, जो भी पराठा किसका है? वो ये पराठा आलू कौन प्याज सा है? का। आलू प्याज। हाँ जी, हाँ जी। अच्छा है, यहाँ का बढ़िया फेमस है। ओके ओके, चलेगा। आपने जो खाना बहुत बढ़िया हो गया सर जी। खाना भी बहुत आपका बढ़िया खाना हो गया। बहुत बढ़िया था भाई। और अचार भी उससे बहुत बढ़िया था। अचार भी बहुत टेस्टी था। यहाँ पे सर कुछ भी बोलोगे ना ऑर्डर पे, हम ऑर्डर पे रेडी करते हैं। थोड़ा आपका नाम क्या है भाई जी? मेरा नाम है ऐसे शुभ नाम है कुलदीप राय, ऐसे बोलते हैं शमशेर। ये कौन सा एरिया है आपका? पत्नी टाप, नाग देवता मंदिर के सामने ढाबा है। आपका यहाँ का फेमस क्या क्या है? फेमस पराठे हैं, आलू प्याज के, पनीर के, गोभी के, और राजमा चावल हो गए, रोटी हो गए, भजिया। अरे वाह वाह। जो भी स्पेशल कोई भी ऑर्डर आ जाता है हम वही ताज़ा फ्रेश ही बनाते हैं। अच्छा बना, टाइम नहीं होता है 10-15 मिनट का, ताज़ा फ्रेश ही बना के देते हैं। अच्छा अच्छा, बढ़िया बनाते हैं, टमाटर बहुत ही बढ़िया था आपका पराठा भी बहुत बढ़िया था पराठा अच्छा था। और अचार तो बहुत ही प्यारा था। खाना बहुत अच्छा, पेट भर के हो गया। अचार बनाया जाता है, कुछ डालते हैं। अच्छा है, मस्त हो गया। दिल खुश हो गया खाना खा के, दिल खुश। सर कहाँ से साहब? हम लोग मुंबई से। अभी ना वेट करना पड़ा, लेकिन गरम गरम खाना मुंबई मिला। की सवारी आती रहती है हमारे पास, बहुत सारे कस्टमर आते हैं और ताजे बना के देते हैं। फिलहाल हमारा पराठा ही होता है यहाँ पे, आलू प्याज का, पनीर का, गोभी का, मिक्स पराठा होता है। पराठा भी बहुत बढ़िया था, सब्जी भी बहुत बढ़िया थी। जय माता दी। जय माता जी। यहाँ पे आए बात पढ़ने। मित्रांनो, पटनी टॉप येथील नाग मंदिराचे दर्शन घ्यायला तुम्ही जर येणार असाल तर नाग मंदिराचे दर्शन करून झाल्यावर समशेर ढाब्यावर नक्की भेट द्या, कारण की समशेर ढाब्यावर जेवण खूपच छान मिळतं आणि समशेर ढाबा येथील पराठा खूपच प्रसिद्ध आहे आणि लोणचंही खूपच प्रसिद्ध आहे. आम्हाला लोणचं आणि पराठे खूपच आवडले. मित्रांनो, तुम्ही जर नाग देवताचे दर्शन घ्यायला आला असाल तर एकदा समशेर ढाब्याला देखील नक्की भेट द्या. चला तर भेटूया मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.